तू इथे यावाच म्हणून ती मुलं मी इथे आणली आणि तो प्रसंग मी घडवून आणला. तेव्हा सांगताय तू धर्मरक्षणाकरता तुम्ही दोघांनी अवतार घेतले, भारभूत दैत्यांचा तुम्ही संहार केलाय, तुम्ही नर आणि नारायण आहात, तुम्ही पूर्ण काम आणि सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही लोकसंग्रह करता धर्माचरण करता आहात, तुम्ही भूतलावरती बद्रीनारायणाच्या रूपाने चिरंजीव रूपाने राहा. मी तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही जी उपासनेला इथे आता त्याच्यापेक्षा मोठी उपासना कोणतीही नाही. खरंच नाही आहे बरं. तुम्ही रोज शिऱ्याचा प्रसाद का मागतोय मी? हा सत्यनारायण आहे, रोज सत्यनारायण चाललाय. हा सत्यनारायण आहे, हा सर्वम नारायण नारायण प्रभूला शिरा. मला काहीतरी पुण्याला मी कळव रोज शिरा तिथल्या माझी ती बहीण आहे तिथली, म्हणजे डोंगरे म्हणून आमच्या मामी आहेत आपल्या यांच्यासारख्याच कोण जोगवेणी असा अशा कको रोज लागेल का पागे का? अगं म्हटलं रोज लागेल का? मग मी म्हटलं असं करा 7 दिवस 7 जणींना सांगा. हो मग करते तसं कर. इतके शिरे आले की ते वाटता 12 वाजेपर्यंत संपले नाही, इतके लोकांनी आपापल्या घरून शिरे. म्हटलं हा सर्वांचा सहभाग असतो याच्यात. भागवत कधी एकट्यात घरात वाचत नसतात. मी इतके भागवत केले कुठे ना कुठे फक्त माझ्या घरचा भागवत मी माझं एकट्यातलं वाचतो संहिता ते घरात केलं. बाकी मी जिथे सर्व लोक येतील सर्वांचा सहभाग आहे, सर्वांचं प्रेम कृष्णाच्या प्रसादात आहे, सर्वांची तुळस कृष्णाच्या माथ्यावर आहे आणि सर्वांना तुम्हाला मी परवा दिवशी तुळशीची माळ आणि हे सर्वांना देणार आहे. हा प्रत्येक भागवताचा संकल्पाच्या नुसार पहा. पुढे श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने दोघांना नमस्कार केला आणि त्यांना ती सगळी ब्राह्मणाची बालकं परत केली आणि आलेल्या रस्त्यानं ती ब्राह्मण बालकं वयानुसार मोठी झाली होती. 4थं बालक आहे हे. तर पहिलं बालक 4 वर्षाचं 5 वर्षाचं झालं होतं. पित्याकडे नेऊन सोडली आणि विष्णूंचं हे परमधाम पाहून श्रीकृष्णाने शिरसाष्टांग दंडवत घातलं. कोणा? श्रीकृष्णाला अर्जुनाने. आणि म्हणाला माझी चूक झाली. म्हणजे मी चूप राहतो तू का बोलतोय की तुझ्या बालक कोण नाही तर मी पाहतो. मी अरे बाबा अतर्क गोष्टी जगात चाललेले आहेत ज्याची कल्पना आपल्याला नाही करत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण प्रतिज्ञा नाही करायची. आपण आपलं काय करावं जे सांगायचं ते आपल्या सद्गुरूला सांगावं. देवा माझा शब्द निभव, माझा शब्द तू निभव. मला नामदेव फार आवडतो. तेव्हा मी नेम केलाय, नेम माझा निभवणारा तू. मला निभवता येणार नाही. आणि गोड वाक्य सांगून टाकतो तुम्हाला, जेव्हा जे आठवतं ते बोलतो. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाच साधिला, निजनिष्ठे नाम गावे, विठोबासी शरण गावे. निजनिष्ठा, निज म्हणजे कोणावर निष्ठा? तुमच्यावर, माझी माझ्यावर, तुम्ही तुमच्या आत्म्यावर तुमची निष्ठा पाहिजे. मी जे नाव घेतोय ते नाव मला तारून नेईलच. नामची तारेल भवसागरी, हा दिनाचा आधार आहे. हे छातीवर हात ठेवून देना सांगतोय आपल्याला. हे तुम्ही नीट समजून घ्या. आणि त्या मी इथे बसायला जे पद तो सांगतो स्फूर्त ते तुम्हाला म्हणतो. काही असं ठरवलं तर काय आहे त्याच्यामध्ये? देहाला रंगवा, मनाला रंगवा, चित्ताला रंगवा, अंतःकरणाला रंगवा. इंद्रियांना ते सांगतायत तुला बाहेरचे सुरम्य बँडचे ध्वनी ऐकून आता कान किटले नाहीत का तुझे? बाहेरचे दृश्य पाहून डोळे निवले नाहीत का तुझे? आता तू त्या श्रीरंगाचं दर्शन घे आणि ब्रह्मदादाचा आनंद घे. जो नाभिकमलातून निघेल त्याचा आनंद घे. असं गोड हे बरं ते. तुम्ही नुसतं पद गाण्यात आनंद मानू नका. पदाचा शब्दाच्या अंतःकरणात शिरायचा प्रयत्न करा. ते गाणं तुम्हाला एक दिव्य समाधीचा आनंद देईल. भजनामध्ये, बाबांच्या भजनामध्ये आपण बाबांच्या मुखातनं ती गाणी याची ऐकता 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 आपल्या डोळ्यासमोर साक्षात कैवल्याचा गाभा उभा राहतो. दाबी कैवल्य डोळा असं ते शब्दामध्ये त्या आरतीतले शब्द आहे. त्याच्या मागे ही हा भाव आहे. ही जी काही आहे, कारण काय भजन तो आपण म्हणतो कोणतंही एका ती स्थिती त्या देहारंगिरीमध्ये आहे. पहा पुढे श्रीकृष्णाच्या आता लीलास्थानं सांगितली आहे. श्रीकृष्णाची जी लीलास्थानं लक्ष ठेवा. लीलास्थानं म्हणजे काय हो?
भगवंत असो की संत असो, तो ज्या ठिकाणी आनंदाने त्यांनी भगवंताचा हे केलेलं आहे, जय जयकार केलेला आहे, ते त्याचं लीलास्थान आहे. आमचं खेडीघाटला गेल्यानंतर एका लिंबाच्या झाडाखाली एका बाजेवरती बाबा बसायचे. त्यांच्या मागे असं एक लिंबाचं झाड होतं आणि पांढरं स्वच्छ चादर असायची, तिथे बसायचे. तिथे ते अन्न ब्रह्माची लूट तिथूनच केली, नाद ब्रह्माची लूट तिथूनच केली, शब्द ब्रह्माची लूट तिथूनच केली. त्यांची सारी प्रवचनं तिथे ऐकली आम्ही, त्यांचं भजन तिथे ऐकलं. ते दोन्ही दोन्ही मुठींनी बुंदी वाटतायत, हे तिथे पाहिला. ती जागा त्यांचं लीलास्थान आहे. तिथे बसून तुम्ही चिंतन करा, मनन करा, भजन करा, ध्यान करा, स्मरण करा, बरोबर तिथे. आणि सांगा, लक्षात ठेवा की तुमचं आणि आमची स्थिती कशी असते माहिती आहे? ही साक्षात चैतन्यामूर्ती आहे इथं. हे जिथे बसले आहेत, उठले. गजानन महाराज पहिल्यांदा तिथे प्रगट झाले, ते बंकटलालाचं घर, लीलास्थान आहे त्यांचं. लीला अनंत केल्या बंकट सदनास. महाराजच्या मंदिरामध्ये महाराजांना पाटलांच्या पोरांनी उसाने मारलं आणि महाराजांनी पाटलांच्या पोरांना तेच ऊस पिळून देऊन रस पाजला. ते त्यांचं लीलास्थान आहे. महाराजांनी नाही नम दहती बघा असं म्हणून महाराजांनी जळत्या पलंगावरती बसले आणि ब्रह्मगिरीला नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती बघा नचैनम क्लेदयन त्यापो नशोषयती मारुदा असा साक्षात्कार दिला. तो जो मळा आहे कृष्णाजीचा मळा, ते महाराजांचा लीलास्थान आहे. शेगावला गेल्यावर मी या सगळीकडे जाऊन पाय ठेवून येतो. धक्के खात नुसतं त्या याच्यामध्ये नाही, सगळ्या लीला आटपून महाराज मग समाधीत बसले. ज्या पलंगावरती महाराजांनी देह सोडलाय तिथे महाराजांचे पादुका आहेत. असं साईबाबांचं आहे. द्वारकामाई महाराजांची लीलाभूमी आहे. लेंडीबाग, तुम्ही शिर्डीला नेहमी लक्षात घ्या, कुठेही गेल्यानंतर ही जी पवित्र स्थान आहे, ज्यांनी आपल्या पदस्पर्शाने, ज्यांनी आपल्या कृपेने परम गरुडेश्वरला जातात, स्वामी महाराजांचं तिथे तो एक आनंद आहे. रंगावधूत महाराजांच्या तिथे जा, तिथला तो एक आनंद आहे. अक्कलकोटला तर बाबा गेले तर त्यांच्या मुखातून भजन आलं, वटवृक्ष पहाट, वटवृक्ष पहाट स्वामीचा अक्कलकोटात छत्रछायाती नरसिंह सरस्वती औदुंबरी विलसती, नरसिंह सरस्वती वटवृक्ष स्वामींचा थाट अक्कलकोटात छत्रछायाती नरसिंह सरस्वती औदुंबरी विलसती, नरसिंह सरस्वती रुद्राक्ष माळती गळा, तो वेद घोषणाचा मंडपी श्रीच्या मुखी पंडितांच्या होत से नित्य उरविती मनोरथ स्वामी समर्थ सत्य, उरविती मनोरथ स्वामी समर्थ सत्य. वटवृक्ष पहा घनघाट, वटवृक्ष पहा घनघाट स्वामींचा थाट अक्कलकोटात छत्रछायाती नरसिंह सरस्वती औदुंबरी विलसती, नरसिंह सरस्वती औदुंबरी विलसती रुद्राक्ष माळती गळा, रुद्राक्ष माळती गळा गंधाचा टिळा मस्तकी मुकुट रत्नाने जरी सुवर्णमय कांती, सुवर्णमय कांती ते सिंहासनी श्री दत्त प्रभू विलसती, सिंहासनी श्री दत्त प्रभू विलसती. वटवृक्ष पहा घनदाट, वटवृक्ष पहा घनदाट स्वामीचा अक्कलकोटात छत्रछायाती नरसिंह सरस्वती
अकल कोतवाले भजनामध्ये दंग झाले स्वामी अकल कोतवाले भजनामध्ये दंग झाले भजनामध्ये दंग झाले भजनामध्ये दंग झाले स्वामी अकल कोतवाले भजनामध्ये दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या स्वामी अक्कल कोटवाले भजनामध्ये मला आश्चर्य वाटेल तेव्हा पुण्याला मी जिथे उतरलो होतो ते सहकार नगरमध्ये राहणारे रावेतकर नावाचे नानांचे परमशिष्य आणि त्यांच्या घरासमोर अक्कलकोट स्वामी महाराजांचं अतिसुंदर असं स्थान. जसा तो सप्ताह संपला तसा मी तिथे जाऊन स्वामी महाराजांना शिरसाष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं स्वामी मी आता तुमच्याचकडे चाललोय सप्ताहाला मला नारळ द्या कारण बाबांवरती पूर्ण कृपा स्वामी महाराजांची. बाबा स्वामी समर्थांचा लेकरू आहे. स्वामी समर्थांच्या स्वरूपात बाबांनी दर्शन दिले. मी तिथे शिरसाष्टांग तुम्हाला काय सांगू तिथले जे मुख्य होते तेवढ्यात त्यांना कोणतरी सांगितलं की हे पागे यांचं आत्ता गजानन महाराज मंदिरामध्ये इथे भागवत झालं. त्यांनी येऊन मला नारळ दिलं स्वामींचं. मी म्हटलं बस मी म्हणजे जे मागावं ते मिळतं बरं. ते स्वस्त सुंदर बसलेलं स्वामींचं सहकार नगरमध्ये तुम्ही गेलात नंतर रूपा मला डोळ्यात पाणी आलं माझ्या की बाबा प्रसाद मिळाला इथल्यासाठी. तिथून त्यांनी मला येऊ नको मी तुझ्या बरोबर आहे जा असं स्वामींनी बरोबर. तर काय आपण कोणाला मागणार आपण त्यांना शक्ती मागायची आणि ते देतात. असो सांगायची गोष्ट लीलास्थान श्रीकृष्णाचं लीलास्थान आहे. द्वारका आहे श्रीकृष्णाचं लीलास्थान आहे. वृंदावन श्रीकृष्णाचं लीलास्थान आहे. मथुरा श्रीकृष्ण शेवटी लीला करायला गेलेला आहे जगन्नाथपुरी आणि जगन्नाथपुरीनंतर पंढरपूर त्याची लीलास्थान आहे. श्रीकृष्णाने 2 ठिकाणी प्रत्यक्ष प्रगटून आपलं स्वयंभू दर्शन दिलेलं आहे. एक डाकोरनाथ आणि दुसरं अहमदाबाद पासून राजस्थानमध्ये दुसरं कोणतं आहे श्रीनाथ. श्रीनाथजी कोणाकरता प्रकट झाले आहेत मीराबाई करता. इतकं गोड रूप आहे श्रीनाथजींचं. अरे वा जिथे जिथे गेलो तिथे तिथे मी आपलं गोविंद दामोदर आपलं बरोबर घेऊन जायचं बरं का. नेहमी कधी विसरायचं नाही आपण कुठे चाललोय आणि कोणाशी भेटायला चाललोय. देवीकडे जायचं असलं तर देवीला आवडणारं बरोबर घेऊन जावं. कुलदेवतेकडे जायचं असेल त्याला आवडणारं बरोबर घेऊन जावं. पांडुरंगाकडे जायचं असेल त्याच्या आवडीचे तुकोबा नामदेव बरोबर घेऊन जावे. ज्ञानदेव भलत्या ठिकाणी भलतं नाही नेऊ काय ते डोकं म्हणजे ठिकाणावर ठेवून जायचंय आपल्याला. आपण कुठे चाललोय कोणाला काय आवडतं. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. एक पाहुणा आपल्या घरात येतो तर आपण त्याला विचारतो की का हो कशाची भाजी करू तुम्हाला काय आवडेल का तुम्हाला काय आवडेल बासुंदी की श्रीखंड. त्याच्या आवडीचं करतो आपण. तीच गोष्ट देवासाठी आहे. देवाच्या आवडीचं आपण घेऊन जावं. देवाच्या आवडीचं करावं. देवाच्या आवडीचं गावं सांगावं बोलावं करावं. देव प्रसन्न होतो. देवाशी आपलं असं सलगीचं नातं असावं. पहा ते म्हणते ते तिथल्या कोकिळी आहेत तिथल्या हंस श्रीकृष्णांच्या पत्न्यांचं त्यांच्यावर किती प्रेम होतं. राजा श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण हा वेदोक्त धर्माचा आश्रय आहे. वेदोक्त धर्माने जो गृहस्थाश्रम सांगितलेला आहे तो परिपूर्ण आणि समृद्ध रीतीने श्रीकृष्णाने जगून दाखवलाय आपल्या जीवनामध्ये. भगवान श्रीकृष्ण सत्य संकल्प आहे आणि सर्व शक्तिमान आहे.
पहा आता त्याला ऐका, त्याच्या पुत्रांपैकी 18 जण महारथी होते, त्यांची कीर्ती जगभर पसरली होती. या पुत्रांपैकी सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल तर तो रुक्मिणी नंदन प्रद्युम्न होता. त्याने रुक्मिणीच्या कन्येशी विवाह केला. त्याचा मुलगा अनिरुद्ध, त्याने रुक्मिणीच्या नातीशी विवाह केला. त्याचा पुत्र वज्र नावाचा होता. आरतीमध्ये नाव आहे, वृंदावनात वज्र नाभाला ब्रजामध्ये उद्धव भागवत ऐकवतो. आरती पाहताना रोज आरतीत बघा कुठवर आलो कुठवर यायचंय. सांगितले 14 मन्वंतर, त्याच्यानंतर समुद्र मंथन झालं, त्याच्यानंतर राम आणि श्रीकृष्ण झालं. शेवटी आता उरलं काय, आता उद्या याच्यामध्ये व्यासग्रंथ वार्ता आणि मार्कंडे यांचं हे, त्याच्या अगोदर भाग आणि सगळ्यासाठी वज्रनाभ ब्रजभूमी सांगे ऐके उद्धव भागवत, श्रोता वक्ता तन्मय झाले कृष्णरूप जगत. आणि मग या ब्राह्मणांच्या यदुवंशाने शापाने यदुवंशाचा सारा हे झालेला होता. बघा त्याच्या संततीमध्ये सगळेजण बहुप्रज शब्द वापरतात. सगळ्यांना भरपूर मुलं बाळा होते. त्याच्या काळामधली गोष्ट सांगतोय. बहुप्रज होते, पुष्कळ संतती होती, दीर्घायुष्य होती, वीर्यवान होती, धनवान होते. त्यांच्या वंशात हजारो वर्षे राज्य पराक्रम करत होते. त्या सर्वांच्या आचार्यांची संख्या 3,18,00,000 होती. आणि स्वतः महाराज उग्रसेनांचं जे सैन्य होतं त्याची संख्या तुम्ही मला भागवत माझं संपल्यावर सांगा, मी फक्त त्याच्यावरचे शून्य वाचून दाखवतो. बरं, त्याने सांगितलेलं आहे 3 2 5 2 7 2 9 9 आणि 5 14, एकावरती 15 शून्य आहे. ही काय आकडा आहे? जे मला वाचून दाखवतील त्यांचा मी आभारी राहील याला. आणि ते आपण दुपारी बोलू. आमच्या दृष्टिकोनातून हे 10 अयुत म्हणून हे अब्जांच्याही पर्याय अयुत नावाचं एक हे असं अरब खरब महाखरब वगैरे असतात तशा प्रकारचं. देवा प्राचीन काळी देवांच्या आणि असुरांच्या संग्रामामध्ये पुष्कळ असुरांचा संवार झाला. तेच पुढे मनुष्यरूपाने उत्पन्न आले. ते गर्भोद्धत बनले, जनतेला त्रास द्यायला लागले. भगवंताच्या आज्ञेने देवांनी यदुवंशात अवतार केला. यदुवंशाची संख्या, यदुकुलाची संख्या 1,001 होती. हे यदुवंशी भगवत भक्त असल्यामुळे त्यांना वैभव प्राप्त झाले. भगवंताचं श्रेष्ठ स्वरूप असं आहे, त्याची भक्ती करणारे, त्याच्यावर प्रेम करणारे निसंशय तरुण जातात, निसंशय तरतात. इतकंच नाही, त्याचा द्वेष करणारे तरतात. भगवंत नामाचा उच्चार आणि श्रवण समस्त अमंगलाचा नाश करतात. भगवान आपले ते मोठमोठ्याने का बरं म्हणतात श्रीकृष्ण गोविंद किंवा जय जयकार का करतात? हे याच्या मागचं तत्व आहे बरं. दुःख मनातल्या मनात गावं आणि सुख आनंदाने उद्गार हे करा. हा परममंगलाचा मंगल आहे. मंगल भवन अमंगलहारी असा जो भगवंत आहे त्याचा जय जयकार करावा. त्याच्या जय जयकाराचे स्पंद ज्या आसमंतात जातात तो संपूर्ण आसमंत शुद्ध होतो. म्हणून आपल्याला आपल्या इथे अशा प्रकारचं हे केलेलं आहे. पुढे त्याने सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण सर्व धर्मांचा संस्थापक आहे. त्याच्या हातातील काल स्वरूप चक्र पृथ्वीचा भार उतरत आहे आणि म्हणून त्याने अवतार घेतला होता. त्याच्या चरण कमलाची सेवा करण्याची इच्छा करणाऱ्यांनी काय करावं? लीला कथा श्रवण कराव्या. लीला कथांच्या श्रवण मनन चिंतनाने मनुष्य परमधामाला जातो. तुम्हाला मी हात जोडून सांगतो, जे बुद्धिमान असतील त्यांच्याकरता एक लहानसं त्याचा निरोप आहे भगवंताचा. श्रीमद भागवत रोज तर वाचता येत नाही कोणाला, पण श्रीमद भागवतातला जो हृदय आहे दशमस्कंध याचं जर पारायण होऊ शकलं तर ते करावं. दशमस्कंध हा त्याच्यातला एक भाग आहे. त्या दशमस्कंदातले 5-5 श्लोक 3-3 श्लोक करून चातुर्मासात दशमस्कंद वाचा. चातुर्मासामध्ये काय वाचावं? दशमस्कंद वाचावं. भागवत हे वस्तुतः 7 दिवसातली गोष्ट नाही आहे. 1-1 महिना 4-4 महिने भागवत चालतं. तेव्हा भागवतातल्या प्रत्येक श्लोकावरती बोला. आमच्या इथे भागवत आमचे माझे मित्र आहेत, संस्कृतमध्ये प्रोफेसर आहेत, डॉक्टर विंदेश्वरी प्रसाद मिश्र, वृंदावनचे नागपूर विक्रम युनिव्हर्सिटीमध्ये माझे परम मित्र आहेत.
आज बनारसला त्यांचं प्रमोशन होऊन गेलेलं आहे त्या ठिकाणी. ते भागवत 6-6 महिने 4-4 महिने भागवत सांगतात. आम्ही रोज त्यांच्यासमोर बसून एक एक श्लोकातला अर्थ भावात ठाऊक करतात. भागवत ही जी सप्ताह श्रवणाची ही एक संक्षिप्त पद्धत आहे. याच्यामध्ये भागवत सांगणाराही पुरा पडत नाही, ऐकणारही पुढे पडू शकतो. परंतु ही दिंडी दरवाजा आहे. याने तुम्ही भागवताच्या हृदयामध्ये शिरता. जर तुम्हाला या भागवताच्या श्रवणाने भागवताबद्दल प्रेम आलं तर तुम्ही दशमस्कंद फक्त वाचा. दशमस्कंदाचा 4 महिन्याभरामध्ये, आणि कोणी नाही, तुम्ही बघता आणि बायकोशीर होता, कोणाला बोलण्याचं कारण नाही. तो आनंद घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुन्हा एखाद्या मोठ्या कोणाचं भागवताचं जेवढे वेळेला भागवत श्रवणाची वेळ येईल तेवढ्या वेळेला जा. मी आतापर्यंत किती वेळा भागवत ऐकलं मी नाही सांगू शकत तुम्हाला. ज्यांचं त्यांचं भागवत कुठेही झालं तर मी गुडगावाला गेलो तिथे मी पाठी पाहिली ज्यांचं भागवत मी जाऊन तिथे बसायचं. कुठेतरी मला नवीन मिळतं, प्रत्येक ठिकाणी मला नवीन मिळतं. मग त्यांची मी भेट घ्यायची, त्यांच्याशी बोलायचं, ते काय सांगतात, त्यांचं दृष्टिकोन असं आपण नेहमी आपली वृत्ती नेहमी मधुमक्षिकेची असावी. ती जशी मकरंद गोळा करत या फुलात जाते त्या फुलात जाते त्या आणि मधुमाशांचं पोळ, तशी आपली वृत्ती असावी. आपल्याला आनंद मिळतोच, यात काही संशय नाही. पहा, दशमस्कंदाची परिपूर्ती झाली. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. अध्याय हा भगवद्गीतेचा आत्मांग आहे. भगवद्गीतेमध्ये 9वा अध्याय, 15वा अध्याय, 4था अध्याय, 6वा अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय, 18वा अध्याय हे महत्वाचे अध्याय आहेत. 13, 14, 9, 8वा महत्वाचे नाही तसं नाही. परंतु भगवद्गीतेमध्ये बुद्धिमत्ता, तू बुद्धिमान कोणाला म्हणावं हे 15वे अध्याय सांगितलंय. क्षराक्षरातीत असलेल्या पुरुषोत्तमाला ज्याची बुद्धी जाणते तो बुद्धिमान असं सांगितलेलं आहे. 15व्या अध्यायातले शेवटचे तुम्हाला श्लोक आठवत असतील तर तुम्ही बघा की अक्षराद अपिचोत्तम अतोस्मि लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तम यो मामेव समं मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भवति मां सर्वलोकेन भारत. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. इथे हे जाणून घे आणि बुद्धिमान हो. बुद्धिमान त्याला म्हणायचं ज्याने पुरुषोत्तमाला जाणलंय. क्षर आणि अक्षराच्या अतीत असलेलं हे पुरुषोत्तम तत्व आहे आणि तोच पुरुषोत्तम आपला आराध्य आहे. भागवतामध्ये त्याच आराध्याने आपल्या मुखाने आपल्या परमशिष्याला ज्या भागवत धर्माचा उपदेश केलाय तो 11 स्कंद आहे. भागवताचे 12 स्कंद आहेत, पण 11 स्कंदाला भागवत समाप्त आहे खऱ्या अर्थाने. 12 स्कंदामध्ये ज्या गोष्टीने दिवे आले, काय तुमचं मी तर घाबरलंच की झालं काय एकदम यांना. परंतु लक्षात आलं की नंतर की अरे नामस्मरणाने दिवे येतील, पोचत नव्हता आवाज माझा. सांगायची गोष्ट म्हणजे या भागवत अर्जुनाचा उपदेश हा रणांगणाच्या मध्यावरती उभं राहून दोन्ही सैन्यांमध्ये ज्या वेळेला कृष्णार्जुन त्यांच्या रथावरती उभे आहेत आणि युद्ध सुरू व्हायला काही क्षणांचा अवकाश आहे, अशा वेळेला भगवंतानी तो कुरुक्षेत्रावरती केलेला कर्मयोगाचा उपदेश आहे. तुझं अर्जुना त्यातले सार सर्वस्व काय आहे भगवद्गीतेतलं? भगवद्गीतेतले पंचप्राण आहेत. त्या पंचप्राणांमध्ये काय सांगितलेलं आहे की नियतम कुरु कर्मत्वम, तुला तुझं नियत कर्तव्य केलंच पाहिजे. त्याच्यानंतर कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे तू नीट समजून कर्म कर.
तिसरं निमित्त मात्रम भवसव्य साचिन, तू मी करतोय असं तू मानू नको. चौथं त्याने सांगितलं यत् करोषि यदश्नासी यज्जोष ददासि तत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पण, तू जे जे करशील मला अर्पण कर. आणि पाचवा प्राण सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, सर्व धर्म सोडून तू मला एकट्याला शरण घे. अहम त्वाम मोक्षयिष्यामि मा शुचाहत, घाबरू नको मी तुला मोक्ष संसारातून तुला तारून देईन. असे 5. आणि प्रत्येक कर्म करताना मा मनुस्मर युद्धच, माझं स्मरण करून युद्ध कर. प्रत्येक हे भगवद्गीतेचे सार्वभौमात्म्याच्या हाती आहे. तो जे देईल ते तुला स्वीकारावंच लागेल. तिसरी गोष्ट, देहाच्या गावाला आल्यानंतर कर्माची खंती करू नकोस, हे भगवद्गीता सांगते. तुम्ही आणि आम्ही सगळे देहाच्या गावाला आलो आहे ना. हा काय आहे? हे गाव आहे, हे घर आहे, ही पुरी आहे. या पुरीमध्ये जो ईश राहतो तो पुरुष, या गावात जो राहतो तो आत्मा. देहाच्या गावाला तुम्ही आलेल्या हात राहायला, कर्माची खंती करेल तो एक गावडा, असं ज्ञानोबा माऊली म्हणते. जन्माला आल्यानंतर जो कर्माची खंती करतो, मी नाही करणार कर्म, मी नाही, कर्मापासून पळून कोण जाऊ शकतं? नजात एकही असा कर्माला भिवून कर्माला पळून आपल्याला जाता येत नाही. कर्म सोडून आपण एक क्षणमात्र राहू शकत नाही. एकही क्षण आपण बिना कर्म, आपण स्वस्थ बसलो हेही कर्म आहे, निजलो हेही कर्म आहे, काही केलं नाही हेही कर्म आहे. या सगळ्याचा विवेक त्याच्यात त्यांनी सांगितलं अर्जुनाला. आणि इथे त्यांनी आपले प्रश्न विचारले उद्धवानी. आणि या ठिकाणी आता आपण त्या प्रश्नांचं एक प्रश्न संक्षिप्त उत्तर पाहत पाहत हा बोध घेतो. श्रीकृष्णाने सर्व सविस्तर उकरून सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो की आपण जर थोडं जाणीवेतून अभ्यास केला तर सर्व देवाने उकलून दिलेलं आहे. कोणाला काही विचारण्याची गरज नाही. आपलं काय होऊन जात आहे, आपल्याला समजतं सगळं आहे, वाचतो सगळं आहे, उमजत नाही आणि आचरत नाही. उमजणे आणि आचरणे यांच्याशी आपलं नातं नाही आहे. समजणे आणि वाचणे, हो समजलं. आणि म्हणून त्यांनी ते शब्द काही वापरलेले आहेत आमच्या त्या सोयरबानाथाने. संत संगतीने समज आणोनी मनी पुरते उमज, अनुभवावीण ही मान हालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. आपण संत आपल्याला काय नाही आहे, चित्तातले संशय निवृत्त करणारे संत आहे. संबंध भगवद्गीता आणि भागवतापेक्षा मोठा ग्रंथ नाही. याच्यासारखे हे ग्रंथराज आहेत, हेच स्वयमेव श्रीकृष्ण आहे. भगवद्गीता ही गीता दाना ही वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची. असं ज्ञानोबा कोण आहेत? हो, आमचे सद्गुरू गोंदवलेकर महाराजांनी गोड दृष्टांत दिलाय. ते म्हणाले काय झालं की कृष्णाने गीता सांगितली कुरुक्षेत्रावरती आणि द्वापर युगात, आणि मग कलियुग आलं तर कृष्णाला वाटलं की आता हा गीतेचा निरोप मला द्यायचा आहे माझ्या या सगळ्या अज्ञानी लोकांना, तर मी काय करू? मग तेच कृष्णांनी कपडे बदलले. इंद्रायणीला आळंदीला जन्माला आले, त्यांचं नाव ज्ञानेश्वर. कृष्ण तेच जन्माष्टमीच्या दिवशीच ज्ञानेश्वर माऊली जन्माला आली. रात्री 12 वाजता ज्या कृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली एकाच वेळेला जन्माला आले, श्रावण मध्य अष्टमी मध्यरात्री. आणि त्या कृष्णाचा निरोप ज्ञानोबांनी तुम्हाला सांगितलं. ज्ञानेश्वरी एकच आहे. तर या अर्थाने
मराठी भाषेत समजावा म्हणून. म्हणजे आपल्या मराठी लोकांकरता ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची बरी हो देई या जगा. एवढ्याकरता माऊलीने आपल्या हे केलं. आणि इतक्या अभिमानाने म्हटलं माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा अजिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन असं त्याने म्हटलं. त्यावेळच्या पंडितांनी अब्रह्मण्यम तुम्ही मराठीमध्ये लिहिता असं म्हटलं त्याला ज्ञानोबांना नाथांना. नाथांनी पंडितांना विचारलंय प्राकृत काय संस्कृत भाषा देवे केली प्राकृत काय चोरा पासवली झाली. रामदास स्वामींना सुद्धा काही तिथले लोक रामदास स्वामींचा हे वाचत होते शिवराजा दासबोध गागा भट्ट आले. हे जे संस्कृतचे जे कट्टर अभिमानी असतात ना यांना काय वाटतं या प्राकृत भाषा म्हणजे सगळ्या सावत्र पुरी आई म्हणजे आमची संस्कृत. आता ठीक आहे तुमची आई संस्कृत आहे म्हणजे मी संस्कृतचा प्रेमी आहे अत्यंत. मी संस्कृत BA ऑनर्स संस्कृतमध्ये डिस्टिंक्शन होल्डर आहे मी माझ्या ह्याच्यातल्या बॅचचा. मला संस्कृतचं अतिशय प्रेम आहे. गोड आणि देववाणी आहे परम अमृतमय भाषा आहे. आणि तुम्हाला प्रत्येकाला संस्कृत आलीच पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला तर इंग्रजी येऊ शकते संस्कृत नाही येणं. संस्कृत माझ्या बापाची भाषा आहे माझ्या आईची भाषा आहे माझ्या विरासतमध्ये मला मिळालेली भाषा आहे. तुमच्या बोलभाषेमध्ये 40% शब्द संस्कृत आहे. तुम्हाला संस्कृत आलीच पाहिजे. जन्माला आल्यापासून तुम्ही शुभम कलोती कल्याणम करता आई शिकवते की नाही आपल्याला. लांब लांबे तिलामे तिलमे लामे लमोन अशा आमतना तू म्हणतो. याचा अर्थ तिथपासून आपण त्याच्या वाणीवरती संस्कार करतो कुतन कुतन. त्या अर्थाने तुम्हाला येणार नाही हा आपला आळस आहे. हे बा अध्यात्मामध्ये दारिद्र्य हा गुन्हा नाही. आमच्या आप्पा सांगतायत ही गोष्ट. अध्यात्मामध्ये आळस हा गुन्हा आहे अपराध आहे. तुम्ही गरीब आहात की श्रीमंत याला अध्यात्मामध्ये मुळीच किंमत नाही. तुम्ही ब्राह्मण आहात की तुम्ही सांबार आहात याला मुळीच किंमत नाही या अध्यात्मात. गोरा कुंभार आणि विश्वाचोख जो असं काहीतरी वाण आपण हे जे आहे दुसऱ्याला देऊन आपल्या जवळचं. बरं दुसरी गोष्ट अशी दान काय किंवा वाण काय या ज्या गोष्टी असतात ना हे तुम्हाला नको असलेल्या गोष्टी दुसऱ्यांना नका देऊ. त्याला दान नाही म्हणत बरं. आता काय आहे ते आमच्या घरी आता ते कोणी वापरतच नाही ना मग देऊन देऊ का गजानन महाराजांना असा आम्हाला निरोप येतो. अरे म्हणजे गजानन आम्ही नाही आम्ही ताबडतोब त्यांना कळतो की आम्ही कोणाच्याही घरी वापरलेली वस्तू स्वीकारणार नाही. आमचं तिथे गजानन महाराज मंदिर आहे असं वापरलेली वस्तू वगैरे होत्या. तुमच्या घरी अडचण झाली 4 ताटं आमच्या घरी खूप ताटं. आता किती ताटं 10 तुम्हाला उपयोगी पडते. आमचं काही टेंट हाऊस आहे. आम्ही त्याचं कडाकरीती नाही. मी सांगतो की आम्ही कोणी काही घेणार नाही. आम्हाला महाराजांचा पत्रावळीवर जेवू आम्ही. असं करता करता आमच्या इथे पूर्णपणे 200 माणसांची ताटं आली आहेत वाट्या वेले आले सगळं सज्ज झालेलं आहे. देवाला आमच्या आता 50 ड्रेस आहेत. कारण दर उत्सवाला 10-12 माऊल्या ड्रेस आणतात. सांगायची गोष्ट म्हणजे आपण वापरलेलं पहिली गोष्ट वापरलेलं जुनं झालेलं नको असलेलं याला दान म्हणत नाही. बरोबर कधी द्यायचं नाही. दादांना तर देण्याचा विचारही करायचा नाही. कधी नाही देऊ शकलं तर तुम्ही पत्रम पुष्पम फलम कोणी सांगतं तुम्हाला द्या म्हणून. 2 फुलं घ्या त्याच्या पायावर पाहा मस्तक पहा. ते कधी तुम्हाला हट्ट केला कधी नाही की मला अमुक पाहिजे म्हणून. अशा अर्थाने आपल्या सर्व कृतींना निर्मळ आणि शुद्ध करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. पहा यदुवंशाला त्या ऋषींचा शाप झाला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि यांनी काय केलं बाणाला त्या व्याधाने तो अडकुचीदार भाग केला. आणि मग पुढे इकडे पलीकडचं आपल्याला नंतर थोड्या वेळाने सांगायचं आहे. आणि याच वेळेला नारदात हे केलेलं आहे. नारद श्रीकृष्णाच्या जवळ गेले इच्छेने द्वारकेमध्ये. भगवान श्रीकृष्णाचं चरणकमलांचं सान्निध्य कोणा भगवंताला आवडणार नाही. नारद वसुदेवाच्या भेटीला गेले. वसुदेवाने त्यांची पूजा केली आणि विचार केला ब्रह्मन तुमच्यासारख्या साधू पुरुषांचं दर्शन आम्हाला संसारी लोकांना मंगलमय वाटतं. आपल्या दर्शनाने मी कृतार्थ झालोय. मी आता या संसार भयापासून कसा मुक्त होईल ते सांगा. वसुदेवा नारद म्हणतायत की भागवत धर्मासंबंधी तुझा हा प्रश्न फार पवित्र आहे. या संबंधी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती म्हणजे ऋषभपुत्र होता
भरत वंश, भरत हा पहिला मुलगा आहे, त्याच्या नावाने भारतवर्ष झालेला आहे तो. त्याचे वडील म्हणजे ऋषभ, त्याला 9 भाऊ होते, ते सगळे योगेश्वर झाले आणि ते विदेह राजाच्या नगरात गेले. जनकाज विदेह हा हे काय आहे, मिथिलेचं दुसरं नाव विदेह नगरी आहे. बर, मिथिलेतली मुलगी म्हणून मैथिली, मिथिलेतली मुलगी म्हणून वैदेही, अशी आमच्या प्रत्येक नावांना गोड उत्पत्ती आहे बरं का. शब्दांची व्युत्पत्ती आणि उत्पत्ती असे 2 शब्द आहेत. प्रत्येक शब्दाला एक व्युत्पत्ती असते. शब्द आला कसा, नेहमी लक्षात घ्या, शब्द कधीही निरर्थक येत नाही, कधीही नाही. संपूर्ण शब्द ब्रह्मांमधला प्रत्येक शब्द सार्थ असतो. म्हणून शब्द ज्या वेळेला सिद्ध होतो त्यावेळेला त्याच्या मागे त्याचा संदर्भ असतो, त्याच्या मागे त्याचा अर्थ असतो, त्याच्या मागे त्याचा संकेत असतो. हा संकेत कळला म्हणजे आनंद वाटतो. जसं आता तुम्हाला नुसतं सांगतो की गोविंद शब्दाचा अर्थ काय, गो म्हणजे इंद्रिय, त्यांचं रक्षण करणारा माझा हा गोविंद आहे. म्हणून जेवताना गोविंद 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 असं भजनात माझ्या एका मुलाने म्हटलं, आमच्या राजू निकमांच्या मुलाने सुंदर भजन म्हटलं, गोड भजन म्हटलं. दोन्ही पोर भाग्यवान आहे, बाबांची पोरं आहे. तर गोविंद शब्दाचा अर्थ काय, हा त्याचं नामस्मरण आहे, ते दिव्य नामस्मरण आहे. गो म्हणजे शरीर, गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे माझी वाणी, गो म्हणजे माझं बुद्धी, सगळ्यांचं रक्षण करणार. म्हणून राधे कृष्ण गोविंद हे जप आहेत हे सगळे, कृष्ण गोविंद गोविंद. तशाच प्रकारचं इथे बघा, त्या विदेहाकडे गेले नारद. नाही, विदेहराज निमी म्हणून होता, त्या निमीकडे 9 योगेश्वर येतात. त्यांच्या भारतवर्षाच्या 9 द्वीपांचे ते अधिपती होते. त्या 9 योगेश्वरांनी लग्न केलं नव्हतं, ते संन्यस्त होते आणि चिरंजीव होते सनकादिकांसारखे. त्या 9 योग मंदिर याच्यामध्ये येतात, यज्ञ नारायणाचे तिथे त्यांची तो पूजा करतो. हेच 9 जण पलीकडे नवनाथ होतात बरं का, लक्षात घ्या. हा नवनाथ झालेले आहेत. गोरक्ष जालंधर चरपटाक्ष हडभंग गानीफ वचिंदराद्या कुर्वंती रेवाणच भर्तृसौज्ञा नमंतु सर्वे नवनाथ सिद्धा. हेच नवसिद्ध आहे सगळे. बघा, भागवतातला असला कोणताही संदर्भ नाही की जो तुम्हाला माहिती नाही आहे, फक्त त्यांचे एकमेकांशी अनुबंध माहिती असावेत. पहा, ते म्हणतात देह 9 जणांपैकी कवी नावाचा जो एक योगेश्वर आहे, त्याला पूजा केल्यानंतर त्या विदेह राजाने विचारलं निमिनी, मग ते म्हणाले आम्हाला संसारी जणांना पवित्र करणाऱ्या परम कल्याणमय भागवत धर्माचा आम्हाला उपदेश करा. तेव्हा ते म्हणाले, हे बघा, एक 2 वाक्यात मी तुम्हाला त्यांचा आशय सांगतोय. देह आणि गेह या दोघांना तुच्छ मानून, अहंता आणि ममता यांना टाकून, चित्तवृत्ती उदास करून भगवत प्राप्ती करता जी उपासना करतात त्याला भागवत धर्म म्हणतात. याच्यातला शब्द नीट समजून घ्या. पहिली गोष्ट, देह आणि गेह इत्यादींना तुच्छ मानून म्हणजे काय हो, देह आणि मी राहतो ते गेह, या दोघांमध्ये ही आसक्ती नसली पाहिजे. तुच्छ मानाचा याचा अर्थ त्याची उपेक्षा नाही करायची, हेळसांड नाही करायची, दुर्लक्ष नाही करायचं, पण आसक्त नाही व्हायचं. आणि आपण सगळे कोण झालो आहोत आजकाल, देहाचे पुजारी. देहाचं लालन पालन, देहाचं कोड कौतुक, देहाचे लढीवाळ लळे, देहाचे सगळे काय त्याला म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे त्याचे हट्ट, हे पुरवण्यात आमचं आयुष्य जातं की आपण अंतर्मुख होऊन पहा. म्हणजे स्त्रिया किंवा पुरुष म्हणून नाही म्हणत मी, पुरुष सुद्धा स्त्रिया सुद्धा अगदी चपलेपासून तर त्याच्यापर्यंत मॅचिंगच्या साठी एक शेवटी काय की मी सुंदर दिसलो पाहिजे, माझं शरीर, माझा देह, तुम्ही निर्मळ असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, स्वास्थ्य सुंदर असलं पाहिजे. पण मी सुंदर दिसलोच पाहिजे याच्यासाठी जे काही लाड कौतुक करतो आपण देहाचं, आणि त्याचा जो काही बडीवार माजवतो त्याचा, हो तुम्हाला मी काय सांगू, लोकांची रीत
म्हणजे मी त्यांना टीका नाही करत, बरं मी कोणालाही टीका करत नाही. माझे 2 मित्रांनी फक्त दाढी का वाढवली की अमिताभ बच्चननी दाढी ठेवली. अरे तर कुठे तो अमिताभ बच्चन, कुठे तू? तुझ्या दाढीचा आणि त्याचा काय संबंध? तू दाढी वाढव का नको वाढून देऊ तुला काय विचारणार आहे? म्हणजे कुठला कशाशी संबंध नाही. हे किती हा तुला वाटतंय ना दाढी वाढवावी, तू असं उत्तर दिलं असं तर मला चाललं असतं ना. मला तर बाबा दाढी वाढवायची, मी वाढवतो असं उत्तर दे ना. तो त्याने दाढी वाढवली आहे म्हणून याला काही अर्थात तर्कसंगत आहे का हे? असं तर्कसंगत नसलेल्या अनेक गोष्टी आपण करतो की त्याने असं काय केलं, मी असं करतो. आणि तो मला विचारते ना होऊन कोट्यावधींमध्ये तो तुला ओळखतही नाही. त्याचे कोट्यावधी हे आहेत, भक्त आहेत जगभर पसरलेले. त्याच्यात तुला कोणी जर का असंच करून एखाद्या नटीने काहीतरी करून म्हणून मी असं करते, हा मूर्खपणाचा कळ असेल. याच्यापेक्षा दुसरं काही मी त्याला नाव देऊ शकत नाही. तर असं देहाचे लाड करण्याची विलक्षण वेडी प्रवृत्ती जन्माला आलेली आहे. आणि आपल्याला देहाचं दास बनवलेलं व्यापाऱ्यांनी आपल्या देहाच्या याच्याकरता नटवण्याकरता हजारो प्रकारचे कॉस्मेटिक्स काढलेले. त्याला आपण शरण गेलेलो. कधी आम्ही पूर्वी पाहिलं नाही इतकं आजकाल एक विलक्षण दृश्य दिसायला लागलेलं आहे. रिसेप्शन 7:30चं असतं, 8:30 पर्यंत पोरगी कुठे गेली ब्युटी पार्लर. मोठे मोठे लोक अगोदर बिचारे जेवून घेतात, परत जाताना ती पोरगी आली का म्हणून पाहतात स्टेजवर घरी झाले. हे आमच्या लहानपणी किंवा आपल्या लहानपणी असं प्रकार म्हणजे किती आपलं हे काय मनोरचना आहे. ही मनोरचना, हा दृष्टिकोन, या विचाराचं हे माझ्या मनातलं प्राबल्य. आणि अन्नाच्या बाबत, वस्त्राच्या बाबत, खाण्याच्या बाबत, पिण्याच्या बाबत, उठण्याच्या बाबत बूट घालून मी सरसगट देव माझ्या चुलीपाशी जातोय, हे करतोय. हे याला कारण काय? कारण मी कुठेतरी त्या गोष्टीला गौणदत्त दिलेलं आहे. माझ्या घरची लहानपणातली माझी आठवण असं सांगते की आईने कधीही आंघोळ झाल्याशिवाय वरणाचं भांडच ठेवलं नाही आवेल्यावर. कधी असं झालं. आणि आता आपलं काय होतं की 11:30 एका माऊलीकडे गेलो होते, ते आंघोळ करत होती ती. आणि त्याच्यानंतर त्या माऊलीचे यजमान जेवून घेऊन सगळे गेलेले होते. मग ती 1:30 वाजता जेवणार होती. आंघोळ करून सगळं मी आधी करून घेते म्हणे. ही माझी माऊली नाही, माझी माऊली, मी तिला दोष नाही दे. पण हे याने काय, माझी विचारसरणी, माझी दिनचर्या, माझी बरं दुपारी ऐन संध्याकाळी मी बाहेर जात असतो, घराला कुलूप असतं. एक तरी नियम तुम्ही पाळा अशी मी तुम्हाला हात जोडून तुमच्या कल्याणाकरता सांगतो. पहाटे उठल्यानंतर देवापाशी दिवा लावा. संध्याकाळी 4:30 वाजता जरी तुम्ही बाहेर घरात सोडणार असाल तरी दिवा लावून बाहेर पडा. म्हणजे सांज वेळेला तुम्ही समजा बाहेर असला, घर कुलूप असलं तर देवापाशी दिवा लागलाय. ह्या दोन्ही सांज वेळ आहे. ही पहाटेची सांज आहे, ती सायंकाळची सांज आहे. आणि त्या दोन्ही वेळेला परमात्म्याची आगमनाची वेळ आहे. संध्या वेळा आहेत ह्या दोन. आपल्या घरामध्ये देवापाशी दिवा पाहिजे. आपण त्याच्याकडे कुठेही हिंडत असतो, परंतु 4:30 निघावं, 4:30 देवापाशी दिवा लावून आम्ही बाहेर पडतो. मग आम्हाला 8:30 वाजवत की 9:30 वाजवत की 7 वाजवत की काही पडतो. संध्याकाळी माझ्या घरी दिवा लागला नाही अशी स्थिती होत नाही. त्याच्याकरता बायकोंनी नवऱ्याची वाट पाहायची नाही, नवऱ्याने बायकोची वाट पाहायची नाही, दिवा लावायचा. असं नाही, लाईट म्हणजे दिवा नाही. हे तुम्हाला मी परत सांगतो, नवऱ्याचा फोटो म्हणजे नवरा नाही. एका मिनिटात सांग. नवरा म्हणजे नवराच, दिवा म्हणजे दिवाच, हे लक्षात घ्या. काकड आरती करायची तर माझे एकदा मित्र म्हणाले टेप रेकॉर्डरवर लावून देतो आम्ही, बांगडूड घेऊन जातो. खरी काकड आरती देव ऐकतं तिकडे चालली आहे. हा काय गंमत आहे, नका करून देत. तुम्ही उठले असले पाहिजे आणि काकड आरती केली दिली पाहिजे. तर पहा पुढे ते म्हणते, त्याने सांगितलंय की हे बा मन, वाणी, इंद्रिय आणि बुद्धी यांनी केलेली सर्व कर्म भगवंताला अर्पण करावी. हा श्लोक तुमच्या नित्य परिचयातला आहे. त्या श्लोकाचा अनुवाद आहे, कायेन वाचा मनसैंद्रियैर्वा
बुद्ध्यात्मनामा नुसृतस्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. हा या श्लोकाचा अनुवाद आहे हा, मी आत्ता वाचला हा. तर सगळी दुसरी गोष्ट, भगवंताच्या लीलांचं स्मरण, लाज आणि संकोच सोडून त्याच्या नामाचं गायन करावं. तुम्हाला मी काय सांगतो, तुम्ही तसंच करता. काल रात्री सुद्धा सुंदर आनंद. काल एकादशी होती, माझा जीव म्हटलं एकही एकादशी आमची अशी नसते की जी भजनापासून गेली आहे. ही त्याची कृपा आहे. 1 वर्षाने 2 वर्षाने 40 वर्ष, 40 वर्षात आमची एकही एकादशी अशी नाही. आम्ही पाहुण्या म्हणून जरी गेलो कोणाकडे, मी आणि ही, तरी मी एकादशीला त्यांच्याकडे भजन करतो. त्यांना आवडून आम्हाला त्यांच्याशी कर्तव्य आम्ही करतो. आमचं नातदेव असे त्यांच्या देवघरात बसायचं. मग जो झांजा इच्छेजवळ झांजा, आम्ही भजन करतो 5 भजन. तुम्हाला पाय झालं सिरियल, तुमच्याशी आम्हाला कर्तव्यच नाही. आम्हाला कर्तव्य देवाशी. आणि आपण इथे एवढं सुंदर हे चाललेलं असताना भजन द्या. किती गोड भजन. 11 उज्जैनला भजन झालंय 11 साडे11पर्यंत. ते त्या दर एकादशीला आमची ते भजन असतं. असो, सांगायची गोष्ट म्हणजे ते म्हणते, हे बा, हा जो भगवंताचा भक्त असतो ना, याचे अष्टभाव दाटून येतात. हा कधी रडतो, कधी हसतो, कधी वेड्यासारखं करतो, नृत्य करतो. त्याला भगवंताशिवाय अन्य वस्तूबद्दल वैराग्य उत्पन्न होतं आणि त्याला परमशांतीचा अनुभव येतो. नान्यम जाने नैव जाने न जाने, मी तुझ्याशिवाय कोणाला जाणत नाही. नान्यम जाने, अनन्य शब्दाचा अर्थ आहे की जो त्याच्याशिवाय कोणाला जाणत नाही. दुसऱ्या योगेश्वराला विचारलं भगवत भक्ताची लक्षणं. आता बघा, भगवत भक्ताच्या श्रेणी आहेत. जो फक्त मूर्तीमध्ये देव आहे असं मानतो त्याला कनिष्ठ भगवत भक्त मानलाय. त्याने सांगितलेलं आहे, जो सर्व प्राणी मात्र भगवत स्वरूप असल्याचं पाहतो, जो ईश्वरावरती भक्ती करतो, त्याच्या भक्तांशी मैत्री करतो, अज्ञाने आणि दुःख लोकांवरती कृपा करतो. एक एक शब्द महत्वाचा आहे बरं. काय म्हणाले? जो ईश्वरावर भक्ती करतो, जो भक्तांची मैत्री करतो आणि जो अज्ञानी आणि दुःखी लोकांवर कृपा करतो, जो इंद्रियद्वारा विषयांचं ग्रहण करतो, प्रतिकूल विषयांचा द्वेष करत नाही, अनुकूल विषयांनी हर्ष पावत नाही, तो भक्त आहे. भगवत भक्त श्रेष्ठ आहे. ज्याला अपप्रभाव नसतो, जो नेहमी भगवंताच्या सेवेत असतो. त्रिभुवनाच्या राजा लक्ष्मीच्या लोभाने सुद्धा ज्याचं भगवत स्मरण सुटत नाही. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा भंगावेना कदा समाधान. अशी वृत्ती देवा आमची बनव. आमची अशी नाही आहे. मला बाबा का आवडतात? मी काय नाही आहे ते सांगतात. मी काय आहे ते सांगत नाहीये. ऐसी माझी भक्ती देवा, ऐसी माझी भक्ती देवा, द्वैत नांदे सदा कीर्ती, द्वैत नांदे सदा कीर्ती, ऐसी माझी भक्ती देवा, ऐसी माझी भक्ती देवा. एकच कळत माझ्या बरोबर आहे. राग द्वेष संगे आहे, संशयाने दृष्टी पाहे, कल्पनेचे मंथन चाले. माझी रीत आहे, असा आहे मी. माझी चित्तवृत्ती स्थिर नाहीये. रागद्वेष माझ्या संघाती आहे. प्रत्येकाबद्दल संशय आहे आणि नित्य निरंतर वेड्या वाकड्या कल्पनांनी माझं मंथन चाललेलं आहे. अशी माझी स्थिती आहे. आणि तरी मी तुझा भक्त म्हणून म्हणतोय. आणि अखंड द्वैत नांदताय चित्तामध्ये. बाबा आपलं वर्णन करताय. आणि मी कुठून आलो आणि मला कुठे जायचं याचा विसर पडलाय. तेव्हा तूच मला आल्या ठाई घेऊन जाशील असं त्यांनी त्या भजनामध्ये म्हटलेलं आहे. जिथून आलो तिथे तू मला घेऊन जाशील. ही जी काही स्थिती आहे याच्यामध्ये ते म्हणते, म्हणून म्हणते की तिसरा योगेश्वर जो आहे त्याने अंतरिक्ष नाव आहे त्याचं. निमिराजाला भगवंताच्या मायेचं स्वरूप सांगितलं. भगवंताची माया अनिर्वचनीय आहे, जी कधी कोणाला कळली नाही, जी कधी कोणाला कळणार नाही. आणि भल्या भल्यांना
भल्या भल्यांना भगवंताची माया चक्रात टाकतात. तुम्हाला भगवंताच्या मायेचं छोटंसं उदाहरण सांगतोय. एकदा असं झालं, श्रीकृष्ण आणि सुदामा दोघं जण आंघोळ करत होते. आंघोळीला ज्यावेळेला नदीमध्ये उतरले त्यावेळेला सुदामा विचारतो श्रीकृष्णाला, अरे श्रीकृष्ण, ही माया कशी असते रे? त्यांनी सांगितलं, दोस्त होतं तिथं विचारलं, तुला करायचं काय मायेशी? मायेच्या नादी लागू नको. मायेचा ठाव कधी कोणाला लागला नाही आणि लागणार नाही. अरे पण सांगतं खरी एकदा? बरं म्हणजे सांगतो बरं. आणि मग आंघोळ करायला उतरले. आतमध्ये दोघांनी आंघोळ करायला म्हणून जे बुडी मारली, तर बुडी मारल्यानंतर तो जो सुदामा आहे त्याला असं दिसलं की तो एकदम एका देशाच्या राज्यामध्ये गेला. पाण्यात असतानाच त्याला एकदम, आणि त्या देशाचा राजा मेला, त्याची मोठी शोभायात्रा चालली आहे, त्याच्यात तो सामील झाला आणि त्याला राजाला ठेवलाय चितेवर. आणि तेवढं ते गायलान झालं की सगळे लोक असे उभे आहेत. त्याच्यात जाहीरपणे आयला झालं की आज असं ठरलेलं आहे की जी हत्तीण ज्याला माळ घालेल तो या नगरीचा नवा राजा. आणि ती हत्तीण आणीन तिने सुदामाच्या गळ्यात हार घातला. सुदामा त्या नगरीचा राजा झाला. त्या नगरीच्या राजाच्या सुदामाच्या 4 राण्या, तो आनंदाने त्यांनी संसार केला. त्याच्यानंतर त्या 4 राण्यांना 10-12 मुलं झाली सगळी. आणि सगळं झाल्यानंतर त्यांची पहिली राणी मेल्यावर सुदामा रडायला लागला, हाय राणी तू गेली गेली म्हणून. आणि तो रडत रडत नदीच्या बाहेर आला. तो विचारतो, श्रीकृष्ण कद नेसत होता काठावर, खरे सुदामा काय झालं? अरे अरे मी कुठे गेलो होतो? ही माया आहे, कळलं का तुला? ही माया आहे. माया माणसाला वेड करते, वेड. शुद्ध चांगल्या बुद्ध, शुद्ध बुद्ध नित्य मुक्त माणसाला माया वेड करते, फुलवून टाकते. माया ठगिनी आहे. कबीर म्हणतात ही माया ठगिनी आहे. आणि या मायेच्या पुढे कोणाचंही चाललं नाही. म्हणून त्यांनी ते सांगितलेलं आहे की भगवंताच्या मायेचं ना स्वरूप अनिर्वचनीय आहे. परमात्म्याच्या मायेच्या योगाने प्राणीमात्राने सृष्टी निर्माण झाली. या मायेच्या योगाने शरीरधारी सकाम कर्म करतो. आपल्याला काय करायचंय? सत्कर्म करायचंय, सकाम कर्म करायचं नाही. सत्कर्म आणि सकाम कर्म याच्यात फरक आहे. बरं, पुढे त्याच्यानंतर सोसाट्याचा वारा सुटला, अग्निप्रलय झाला, ही सगळी भगवंताची माया आहे. मार्कंड्याने असाच प्रश्न विचारला नारायणाला. बद्रीनारायण मार्कंड्याला दर्शन द्यायला गेले आणि मार्कंड्या मुनींनी म्हटलं की मला तुझ्या मायेचं दर्शन घडव. म्हणून मार्कंडेयांचं माया दर्शन 12व्या स्कंधात आहे. पहा, तिसरा जो होता प्रबुद्ध नावाचा योगेश्वर, ते म्हणतात संसाराने मनुष्य सुखप्राप्तीसाठी सारखा प्रयत्न करतो आणि त्याला दुःखाचीच प्राप्ती होते. कारण स्त्री पुत्र धन हे नाशवंत आहेत, मग सुखाची प्राप्ती कशी होईल? सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले, असं रामदास स्वामी म्हणतात. ही खरी गोष्ट. आपण सुखाचा पाठलाग करतोय आणि दुःख हाती सापडत आहे आणि सुख निसटून जात आहे. अशी आपल्या जीवनाच्या एकूण याची गोष्टीची रीत आहे. परमकल्याणाची जर इच्छा असेल तर मग काय करावं? बरं गोड सांगितलेले, गुरु के चरण में लिपट के राहो. श्री गुरु शरणम मम. ज्या जीवाला आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तरी श्री गुरु चरण सरोज निजमुख निजमन मुकुर. ही अगदी खरी गोष्ट आहे. त्यांचे चरण पकडावे, ते आपली बुद्धी, आपला विवेक, आपलं कल्याण सगळं जीवन ते आपलं तारूनच नेतात. ते बिलकुल तारून नेतात यात निसंशय. आणि ज्याला हे नाही जमत तो कोणत्या, एक लक्षात घ्या, देवादिकांना बुद्धी करावी लागली. मोठं सुंदर भजन आहे बाबांचं. त्या हिशोबाने ते सांगतायत राम हा विले रसातळी
तुम्हाला खरं सांगू, ऐका, सद्गुरू भक्तराज महाराजांच्या सद्गुरूंनी म्हटलं होतं, गीता बोलतो भागवत बोलतो इसके पद है. हे तुम्हाला आता पटतंय ना? जे जे भागवतातून बोलावं ते बाबा पदातनं बोलतायत. तुम्ही अजून तरी त्या पदांची ओळख घ्या. आम्ही जो म्हणतोय माझ्या बहिणीला की तुम्ही PhD याच्यामध्ये करायचं कारण काय, वृंदाताईला या पदांचे जे उद्गम आहे ते उद्गम शोधायचे पदांचे. हे आलेले आहेत दिव्य फुलांसारखे फुलून बाबांच्या अंतःकरणाच्या वेलीवरती. बाबांनी अभ्यास नाही केलेला या गोष्टींचा, पण ते परमसत्य फुलून आलेले आहे त्यांच्या चित्तातून. त्याचा शब्द श्री गुरुचरण, त्यांचं गुरुचरण, त्याच्यामध्ये त्याचं सुद्धा म्हणतायत गुरुचरणांची थोडी सांगताना की यांचं गुरूंच्या चरणांचं काय प्रताप असतो. हनुमंतांनी गुरुचरणांनी सेतू बांधला असं त्यांच्या त्या एका पदामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. गुरु काय शिरसे आज्ञामान असे त्यांचे ते पद आहे. असो, हिंदी पद आहे त्यांचं ते. चरण कृपा से सेतु बनाया. काय त्याचा ध्रुपद काय आहे? हे दर्द भरे इंसान तू कहना कर तू गुरु चरण का ध्यान कर प्रभु चरण का. हे दर्द भरे इंसान तू कहना मान कर तू गुरु चरण का ध्यान कर तू प्रभु चरण का ध्यान. शेवटचं कळतो लंका दहन हनुमान ने किया, लंका दहन हनुमान ने किया. श्री राम करत गुरु ध्यान, श्री राम करत गुरु ध्यान. पूरे नर नारायण को ध्यान, गुरु सेवा कामा. हे दर्द भरे इंसान तू करना मान, कर तू गुरु चरण का ध्यान कर तू प्रभु चरण का ध्यान. सद्गुरूंच्या चरणांचं, सद्गुरूंचं किंवा गुरुमुखातनं आलेल्या मंत्रांचं त्याच्याकरता त्याने भागवत सांगतंय, त्याने गुरुदेवांचे चरण धरावे. गुरु हा शब्द जो आहे हा शब्द ब्रह्माचा पारदर्शी तत्वज्ञानी आहे. तो भागवत धर्माची दीक्षा देतो. भक्तिभाव साधण्यासाठी मनुष्याला पहिलं साधन शरीर आहे. पुत्र, गेह, मन या सगळ्यांच्या बद्दल एक अनासक्ती आली पाहिजे. भगवत भक्तीची मैत्री, शरीराची अंतर्बाह्य पवित्रता, धर्माचं अनुष्ठान, ब्रह्मचर्य, अहिंसा, हर्षविषाद रहित असणं, एकांत सेवन, प्राणायामाने मनाचं मौनाने वाणीचं, असं कीर्तन, ध्यान या सगळ्यामुळे आध्यात्मिक शांती मिळते. भागवत धर्माची शिक्षा ग्रहण करून नारायण परायण झाल्यानंतर माया तरुण जाणं कठीण नाही. भगवंताचे जे अवतार झालेले आहेत वेगवेगळे त्याच्याबद्दल त्यांनी विचार केलाय. अनेक अवतार त्याने घेतले. द्रुमिल नावाचा योगेश्वर आहे. ते सांगतात या भगवंताचे अनंत नामी, अनंत गुण आणि अनंत लीला अवतार असा हा परमात्मा. पृथ्वीवरचे धुलीकण मोजता येतील पण भगवंताच्या अवतारांची गणना आणि गुणांची गणना करता येणार नाहीये. बरं, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे या विराट ब्रह्मांडामध्ये आपल्या अंशाने परमात्मा त्या ठिकाणी विद्यमान आहे. त्याने अनेक लीला केलेले. दक्ष प्रजापतींची मूर्ती नावाची कन्या आहे. ही धर्माची पत्नी झाली. त्याच्या गर्भातून नरनारायण आले आणि त्यांनी या जगामध्ये तप कसं करावं हे सांगण्याकरता अवतार घेतला. त्याचं नाव बद्रीनारायण आहे. नरनारायणांना जगमत अशी झालं. नरनारायण ज्यावेळेला तपश्चर्या करतात त्यावेळेला नेहमीप्रमाणे आमच्या इंद्राला भय वाटलं. कोणी तपश्चर्या केली, कोणी अश्वमेध यज्ञ केले की इंद्राच्या छातीत पल्पिटेशन होतं. याचं कारण काय? इंद्राला वाटतं की माझी तर जागा नाही घेणार,
माझं स्वर्गाची तर काम इच्छा नाही आणि तो येणं केन प्रकरण विघ्न आणायचा प्रयत्न करतो. तर नारायण बसले आहेत तपश्चर्येला हिमालयामध्ये. इंद्राने वसंत ऋतूला पाठवलं, मदनाला पाठवलं, रतीला पाठवलं आणि अप्सरांना पाठवलं, रंभेला. हे सगळं बघितलं आणि नारायण हसले. नारायणाने नुसतं असं केलं मांडीवरती, त्याच्यातून उर्वशी निघाली आणि ते उर्वशीत जा इंद्राची सेवा कर. आणि इंद्राला निरोप पाठवलं, तुला किती अप्सरा पाहिजे मी पाठवतो. तू कोणाची गंमत करावी, खेळावं कोणाशी, त्याला मर्यादा आहे की तू कोणाशी खेळतोय. इंद्र लज्जित झाला, शिरसाष्टांगाने नसला. ही उर्वशी म्हणजे भगवंताच्या उरूतून आलेली उर्वशी आहे ती. उरू म्हणजे मांडी. पहा ते असं त्याने सांगितलेलं आहे की या सगळ्यांनी विदेहराज भगवान विष्णूने जगताच्या कल्याणाकरता पुष्कळ अवतार धारण केले. पहिला अवतार आहे हंस, नंतर दत्तात्रेय, सनक सनंदन सनातन सनत कुमार, माझे पिता शुकदेव. माझे असं म्हणतायत, त्यावेळेला कोण म्हणताय ते शुकदेव बोलताय. त्यांनी आत्मसाक्षात्काराच्या साधनाचा उपदेश केला. विष्णूने हयग्रीव आहे सगळं पाहिलंय आपण. मत्स्यावतार धारण केला, अमृतमंथनामध्ये कूर्मावतार केला, कश्यप मुनींच्या याच्याकरता हेमध्ये वृत्तरासुराला मारण्याकरता इंद्राला त्या भयापासून इंद्राचं रक्षण केलं. परशुराम अवतार धारण केला, 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली. श्रीरामांचा अवतार धारण केला आणि पुढे भगवंत श्रीकृष्णाच्या रूपाने अवतार धारण. नारद सांगतायत बरं कुणाला हा संवाद कोणाचा चाललाय. नारद सांगतायत वसुदेवांना. कोणाचं दृष्टांत कोणतं देत आहेत. विदेहराज निमीच्या यज्ञामध्ये आलेले 9 योगेश्वर त्याला जे सांगतात ते. सूत शौनकांना सांगतात, परीक्षित शुकांना सांगतात. ही सगळी शृंखला आहे अशी संवादांची. पुढे आता भगवंताची उपासना कशी करावी रेखीवपणे त्याने सांगितलेलं आहे. आपण करतोच पण तो आपण फक्त सावधानपणे ऐकावी. ते म्हणाले राजा विराट पुरुषाच्या ब्राह्मण मुखापासून ब्राह्मण, भुजापासून क्षत्रिय असं पुरुष सूक्तात सांगितल्याप्रमाणे वर्णन आलेलं आहे. आणि संबंध हे झाल्यानंतर ते म्हणतात या संसारात आलेल्या प्रत्येक जीवाला अनिर्बंध आणि स्वैर वागण्याची मुळात इच्छा असते. लक्षात ठेवा, मुळामध्ये आपल्याला कुणाचंही आपल्यावर बंधन नसावं, मन मानेल तसं वागावं असं आपली स्वाभाविक प्रवृत्ती असते. इथे तुम्ही जे बसला आहात ते तुम्ही तुमच्या चित्तवृत्तीने शरीराला बंधन घातलंय, मनाला बंधन घातलं आहे, श्रवणाला बंधन घातलं आहे, बुद्धीला बंधन घातलं आहे. तेव्हा तुम्ही साधना करता. साधना करताना तुम्ही अनिर्बंध स्वतःला स्वैर ठेवू शकत नाही. कोणतीही साधना करा. आणि सामान्य प्रवृत्ती बकरीसारखी आपली असते. दिसेल तो पाला चरत चरत जगतो आपण. असं नाही का.